नमस्कार मित्रांनो, तापी लाईव्ह आपल्या दारी या कार्यक्रमात मी श्रीकांत वानखेडे पुन्हा आपलं स्वागत करतो। मित्रांनो, तापी लाईव्ह आपल्या दारी या सदरात आज आपण भेटणार आहोत भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे यांना। सर्वप्रथम तापी लाईव्ह आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। भारिप बहुजन महासंघ पक्षाने आतापर्यंत सामाजिक तत्त्वावर अनेक चांगले कामं केलेली आहे, मात्र जनसामान्यात पोहोचण्यास अजूनपर्यंत यश मिळालेलं नाही। याच्यावर आपलं काय वाटतं? भारिप बहुजन महासंघ हा रावेर लोकसभा विभागामध्ये गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता या माध्यमातून जवळजवळ 1400 ग्राम शाखापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे। त्यामुळे आम्ही रावेर लोकसभा विभागामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये भारिप बहुजन महासंघ पोहोचला असं म्हणणं उचित होणार नाही, कारण भारिप बहुजन महासंघ गाव तिथे शाखेच्या माध्यमातून संपूर्ण ग्राम शाखापर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भारिप बहुजन महासंघाचं 1872 बूथ केंद्र हे आम्ही बूथ कमिट्या स्थापन करणार आहोत आणि त्यांचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे। जवळजवळ आमच्या 900 ते 1000 बूथ कमिट्या तयार झालेल्या आहेत आणि उरलेल्या दिवसामध्ये 1872च्या 1872 बूथ कमिट्या पूर्ण करून रावेर लोकसभा आम्ही मोठ्या ताकदीनिशी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत आणि त्याचा रिझल्ट नक्कीच यशदायी येईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। आता आगामी निवडणूक जे येणार आहेत त्याच्यामध्ये पक्षांतर्गत काय बदल होणार आहे का? रावेर लोकसभेमध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून भरपूरसे वंचित बहुजन समाजाचा ओढा भारिप बहुजन महासंघामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे। येणाऱ्या कार्यकारिणीमध्ये वंचित समाजाला सामील करण्यासाठी नक्कीच पक्षामध्ये फेरबदल करण्यात येतील। किती अजूनपर्यंत किती टक्के आपले शंका आहे की फेरबदल होईल? फेरबदल म्हणजे जिल्हा कार्यकारिणी घोषित झालेली आहे, तालुका कार्यकारिणीमध्ये आणि जिल्हा बॉडीमध्ये वंचित समाजातील बरेचसे कार्यकर्त्यांना आम्ही स्थान देणार आहोत। त्यामुळे 40 ते 45% कार्यकारिणी आम्ही वंचित बहुजन समाज त्यामध्ये सामील व्हायला पाहिजे, त्याकरिता आम्ही बदल करणार। आणि येणारी जी आगामी निवडणूक आहे रावेर लोकसभा मतदारसंघाची, त्याच्यामध्ये आपले किती उमेदवार असतील आणि किती लोकांना आतापर्यंत आपल्याकडे समावेश झालेले आहेत? रावेर लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतलेला आहे की 48 ते 48 महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवार द्यायचे। त्या अनुषंगाने रावेर लोकसभा विभागामध्ये भारिप बहुजन महासंघाकडे 3 कोळी समाजाचे, 2 मुस्लिम समाजाचे, 2 बौद्ध समाजाचे आणि इतर हे लोकांचा ओढा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। तरी येत्या 14 फेब्रुवारीला मुक्ताईनगर येथे सत्ता संपादन मेळावा बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत होणार आहे। कदाचित बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही जो अहवाल पाठवलेला आहे उमेदवारांच्या यादीचा, कदाचित बाळासाहेब आंबेडकरांनी निर्णय जर घेतला तर 14 फेब्रुवारीला सत्ता संपादन मेळाव्यामध्ये ते नाव जाहीर करू शकतात। उमेदवार डिक्लेअर होईल आपलं रावेर लोकसभा मतदारसंघातून जे निवडणूक लढणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून। तरी आज पक्षाला गंभीर नेतृत्वाची गरज आहे का असं आपल्याला वाटते का? पक्षासाठी सक्षम नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर हे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये यांच्या रूपाने महाराष्ट्राला चांगले प्रदेशाध्यक्ष लाभलेले आहेत। तरी नेतृत्व हे सक्षम आहे। आज बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामधीलच नाही तर पूर्ण भारतातील वंचित बहुजन समाज एकवटला जात आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारित आहे आणि महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन गट तट हे आता शिल्लकच राहिलेले नाही आहे, त्यामध्ये फक्त नेते हे शिल्लक राहिलेले आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी दिल्लीसारखा चमत्कार केल्याशिवाय राहणार। राज्यस्तरावर MIM पक्षासोबत आपण युती केलेली आहे, जिल्हा स्तरावर समांतरांचं असं एक मत आहे की आपण अजून वितरित पार्टीसोबत आपण युती करणार आहात? नाही, आज बाळासाहेब आंबेडकरांनी MIM सोबत युती तर जाहीर झालेली आहे, कारण औरंगाबाद येथे 2 ऑक्टोबर रोजी बॅरिस्टर ओवेसी साहेब आणि बाळासाहेब आंबेडकरांनी शेतकरी महामेळाव्यामध्ये त्याची घोषणा केलेली आहे। त्यासोबत आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या सत्ता संपादन मेळाव्याच्या नियोजनामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या झंझावाती दौरा चालू आहे। त्या अनुषंगाने जर जिल्ह्यामध्ये कोणी आम्हाला तसा प्रस्ताव पाठविला, अद्यापपर्यंत तर कोणत्याच पक्षाचा आम्हाला प्रस्ताव आलेला नाही आहे,
जर कुणाचा समविचारी पक्षांचा आम्हाला प्रस्ताव तसा आला तर आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची त्या संदर्भात चर्चा करून पुढील निर्णय बाळासाहेब आंबेडकर सूत्रानुसार असं आहे की म्हणजे आता जळगाव जिल्हा जे रावेर लोकसभा मतदारसंघ येणार आहे, सूत्रानुसार असं माहीत पडलेलं आहे की भारिप बहुजन महासंघ कुठेतरी एक अनेक पार्टीसोबत युती करणार आहे. याच्यावर आपलं मत काय आहे? नाही, अजूनपर्यंत तर आम्हाला तसा कोणत्याच पक्षाचा प्रस्ताव आलेला नाही आहे. तरी कोणी जर समविचारी पक्षांनी आम्हाला तसा प्रस्ताव पाठविला तर आम्ही प्रदेश अध्यक्ष साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करून बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील त्यानुसार आम्ही कार्य करू. आणि बहुजन समाज पार्टीचा आपण जर युती करत असलात तर त्याच्यावर आपलं काय मत असणार? ते तर सर्वचे निर्णय बाळासाहेब आंबेडकर घेतील. कारण की समाज पक्षाचा युती करायचा जनसाधारण जे लोक आहेत त्यांचं एक असं मत आहे की भारिप बहुजन महासंघ व बहुजन समाज पार्टी यांना एकत्रित येऊन पुढील आगामी जे निवडणूक असणार ते लढावी. तर याच्यावर आपलं काय मत असणार आहे? यावर तर बाळासाहेब आंबेडकर म्हणजे सर्वस्वी बाळासाहेब आंबेडकर आहेत. जर बहुजन समाज पक्षाच्या लोकांनी आम्हाला तसा प्रस्ताव दिला तर आम्ही त्याचा नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत तो प्रस्ताव पाठवू आणि बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेईल त्यानुसार आम्ही आपलं साधारण व्यक्तिमत काय असणार आहे याच्यावर? साधारण व्यक्तिमत्व म्हणजे गेल्या 2014च्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाज पार्टीला प्रस्ताव पाठवलेला होता की महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी निवडणुका होत आहे तरी बहुजन समाज पक्षाने बाळासाहेबांशी युती करायला पाहिजे. परंतु त्यावेळेस बहन मावती यांनी तो प्रस्ताव मान्य केला नाही होता. त्या अनुषंगाने जर बहुजन समाज पक्षाच्या लोकांनी जिल्हा स्तरावर आमच्याशी युती करण्याचा जर आम्हाला प्रस्ताव दिला तर तो निर्णय प्रदेश अध्यक्ष अशोकजी सोनवणे त्यांच्यासोबत बाळासाहेब आंबेडकर या दोन्हींपर्यंत आम्ही तो प्रस्ताव पाठवू आणि त्यांनी जर आम्हाला इथे जिल्हा स्तरावर युती करण्यासाठी अनुमती दिली तर आम्ही नक्कीच त्याचा चांगल्या प्रकारे. आपण एक साधारण कार्यकर्ते म्हणून आपलं काय मत असणार आहे की बहुजन समाज पार्टीने आपल्यासोबत युती करावी की नाही? नक्कीच, कारण मतविभाजन होऊ नये यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असतो. त्या अनुषंगानेच बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला 12 जागांचा प्रस्ताव पाठवलेला होता. तरी आमची लढाई हे सत्तेसाठी नसून फक्त संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई आहे आणि त्याकरिता जर कोणी समविचारी पक्ष आम्हाला प्रस्ताव पाठवत असेल तर त्याचा आम्ही नक्की विचार करू. निवडणूक असणार आहे तर याच्यावर पक्षाच्या माध्यमातून आपली काय रणनीती असणार आहे? लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून रावेर लोकसभा विभागामध्ये जातीय समीकरण जर बघितले तर 2 लाखाच्या आसपास मुस्लिम समाज आहे. त्यासोबतच बौद्ध समाज हा 2 लाखाच्या आसपास आहे. त्याला लागूनच कोळी समाज हा 1 लाखापर्यंत आहे. त्या अनुषंगाने आम्ही या तिन्ही समाजांची मोड बांधून धनगर समाज आमच्यासोबत आहे, आदिवासी समाज आमच्यासोबत आहे. या सर्व वंचित बहुजन समाजाची मोड बांधून रावेर लोकसभा विभागामध्ये होणारा लोकसभेचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचाच होईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. आजपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांची कोणतीही सभा अजून झालेली नाही आहे. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये बाळासाहेबांची सभा या ठिकाणी होणार आहेत का? आत्ताच आम्ही परवाच्या दिवशी बाळासाहेब आंबेडकरांची अकोला येथे भेट घेतली. बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14 फेब्रुवारी या रोजी जळगाव जिल्ह्याला तारीख दिलेली आहे. 14 फेब्रुवारी रोजी मुक्ताईनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्ता संपादन मेळावा हा तिथे पार पाडणार आहे. तरी जिल्ह्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचे आगमन होणारच आहे. या अगोदर 2014 रोजी बाळासाहेब आंबेडकर इथे सभा घेऊन गेलेले आहेत. त्यासोबत रावेर लोकसभा विभागामध्ये रावेर लोकसभेचं वातावरण निर्मितीसाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये 14 फेब्रुवारी रोजी मुक्ताईनगर येथे सत्ता संपादन मेळावा हा होणार आहे. तर बाळासाहेब आंबेडकर त्या सभेला संबोधित करणार आहेत. त्यांच्यासोबत बॅरिस्टर ओवी साहेब पण येतील. मेळाव्यामध्ये इथला वंचित बहुजन समाज सर्वस्व परीने स्वतःच्या खर्चाने तेथे सामील होणार आहे. तरी त्या सभेमध्ये आम्ही जास्तीत जास्त 4 ते 5 लाख लोक कसे येतील त्यासाठी आमचा प्रचार प्रसाराची सुरुवात आता झालेली आहे. तरी बाळासाहेब आंबेडकरांनी जळगाव जिल्ह्यामध्ये येऊन इथल्या वंचित बहुजन समाजाची मोड बांधून येणाऱ्या रावेर लोकसभा निवडणुकीमध्ये
रावेर लोकसभा विभागातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येईल अशी मी सर्वांपासून आज अपेक्षा व्यक्त करतो। आज तापी लाईव्ह आपल्या दारी या भागात आज आपण भेटलेलो आहोत। विनोद सोनवणे जे बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष आहेत, तसेच ते आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत। आपण तापी लाईव्ह आपल्या दारी या कार्यक्रमाला आपण आपला अमूल्य वेळ दिलात त्याच्याबद्दल मी आपला धन्यवाद करतो। तसंच पाहत राहा तापी लाईव्ह। मी श्रीकांत वानखेडे। नमस्कार।